नमस्कार मित्रांनो, मी परत येतो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आलो आहोत वर्सोवा कोळीवाडा फेस्टिवल। खूप दिवसानंतर मच्छी खायचं मन झालेलं, तर बोललो चला जाऊया मच्छी खायला आणि तुम्हाला सुद्धा दाखवायला। समोर पाहतो तर काय बघा, एवढी मोठी गर्दी। आता या गर्दीमध्ये मला मासे कसे खायला मिळणार? पण चला, तर मला कोणीतरी सांगितलं की खूप सारे स्टॉल लागतात आणि या स्टॉलमध्ये खूप चांगली मच्छी मिळते आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळते। चला तर मग बघूया। मी पहिल्या स्टॉलला भेट दिली, तिथे माझी मैत्रीण भेटली, तिने माझं चांगल्या प्रकारे स्वागत केलं। स्टॉल नंबर किती? स्टॉल नंबर 1 पहिला स्टॉल आहे। अश्विनीच्या स्टॉल समोर खूप चांगली बसायची सोय होती। लगेच अश्विनीला सांगितलं 2 पापलेट आणि 1 खेकडा ऑर्डर कर, फटाफट मी खातो आणि दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करतो। अश्विनीने 5 मिनिटात मला माशाची थाळी आणून दिली। मी फटाफट मासे ओळखले आणि दुसऱ्या व्हिडिओसाठी सुरुवात केली। आत्ताच कुठे माझं जेवण संपलं होतं, पण समोर बघतो तर काय माशाची झणझणीत अशी रास लागलेली होती। जो तो फक्त मच्छी तळतच होता आणि ऑर्डर घेतच होता। बघून मस्त मन थक्क झालेलं। माशाचा घमघमीत वास सुटलेला आणि तो मला खायाकडे आवर्जून आकर्षित करत होता। माझी नजर कोलंबीकडे गेली। कोलंबी 1 नंबर, वाव, मजा आली। मी तसंच पुढे चालत राहिलो, कॅमेरा फिरवला, बघतो तर काय परत एकदा माशाची थाळी। काका मासे तळत नव्हते, ॲक्च्युली ते निखारावर भाजत होते। तळणं आणि निखारावर भाजणं यामध्ये वेगळीच मजा असते। काही लोकांना तळलेले मासे आवडतात, तर काही लोकांना निखारावर भाजलेले। मला तर तव्यावर तळलेली मच्छी खूप आवडते। बघा काय काकी काय मस्तपैकी तव्यावर मासे तळतात आहे तोंडाला। आत्ताच कुठे मच्छी खाऊन माझं पोट भरलेलं, पण तरी पण समोरची मच्छी बघून माझं मन भरतच नव्हतं। अजून खाऊ असं मन करत होतं। आणि समोर एवढे सारे फिशचे आयटम, हो मन तर एकदम थक्कच झालेलं। काय खाऊ आणि काय नाही, सगळीकडे आपले निखारावर मासे भाजतात आहे, तव्यात मासे फ्राय करतात आहे। बघा हा लॉबस्टर केवढा मोठा आहे, मस्त तव्यावर मस्त निखारावर भाजलेला आहे, त्यामुळे असं मस्त असा त्याला लालसर कलर आलेला आहे। लोकांच्या ऑर्डर संपत नव्हते आणि माझं कॅमेरावर लक्ष नीट कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं, कारण माझं लक्ष कंटिन्यू त्या माशांवरच होतं। बघा काय काकी मस्तपैकी मासे भाजतात आहे। मासे खाऊन झाल्यावर लोकांसाठी पानाची सुंदर सोय अशी केलेली। बघा तुमचं आवडतं गोड असं मसालेदार पान, त्याची पण उत्तम सोय इकडे केलेली। लोकांनी आवर्जून इकडे भेट द्यावी। माझी तर नक्की अशी मनापासून इच्छा आहे की परत एकदा मी या फेस्टिवलला जाऊ आणि भरपूर पोट भरून खावं। बघा तुम्ही जिथे लक्ष टाकाल ना, तिथे फक्त तुम्हाला फ्राय केलेले आणि निखारावर भाजलेले मासेच दिसतात आहे। जिथे दूरपर्यंत लोकांची फक्त गर्दी दिसत होती। गर्दीमध्ये लोक फक्त जेवणाचा आस्वाद घेत होते। कोणाचं कोणाकडे लक्ष नव्हतं। फक्त समोर पडलेल्या ताटामध्ये जो मासा आहे तो कसा खावा आणि किती उत्तम चवीने खावा याच्याकडेच लोकांचं भान हरपलेलं होतं। मी फिरता पुढे गेलो आणि बघितलं की अजून काय मिळेल का। मासे तर बघितलेच होते, अजून काय खाता येईल का। त्यासाठी मी अनेक स्टॉलला भेट दिली, बघितलं की काय आहे। प्रत्येक ठिकाणी मला तेच भेटलं। बोलो चला ठीक आहे, आता मासे खूप झाले, आता दुसरं काहीतरी बघूया। स्टॉल बघितल्यावर मला एक गोष्ट नक्की क्लिअर झाली की यांची मॅनेजमेंट कशी असेल। ॲक्च्युली हे लोक 4 टीममध्ये विभागलेली होती। एक म्हणजे ऑर्डर घेणारे, दुसरे जेवण बनवणारे, तिसरे सर्व करणारे आणि चौथे अरेंजमेंट करणारे। मी विचारलं तेव्हा मला कळलं की हे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत काउंटर चालतं। ओके, तर सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत काम करण्यासाठी आपल्याला सकाळी 7 वाजल्यापासून मॅनेजमेंट करावी लागते। मच्छी आणणं, त्याला साफ करणं आणि साफ केलेली मच्छी लोकांसाठी फ्रीजरमध्ये ठेवणं, तेव्हापासून ते त्याला मॅरिनेट करणं खूप कठीण काम आहे। तरी पण या लोकांनी उत्तम प्रकारे लोकांसाठी 3 दिवस सतत असं केलं, त्याबद्दल खरोखर मनापासून यांचे आभार मानले पाहिजे। कारण 3 दिवस कठीण असा परिश्रम करून सकाळी लवकर उठून लोकांसाठी मच्छी साफ करणं छोटं मोठं काम नाही। तरी पण या लोकांनी लोकांसाठी हे जी अरेंजमेंट केली आहे ती खूप छान होती आणि मला माशांचा मोह आवरून आता आपण पुढे जाऊया।
समोर बघितलं तर लोकांसाठी सुंदर अशी मनोरंजनाची उत्तम सोय केलेली होती. चला तर मग आस्वाद घेऊया मनोरंजनाचा. पाठून कार्यक्रम क्लिअर दिसणार नव्हता म्हणून बोललो चला प्रेक्षकांसाठी थोडं पुढे जाऊया. पुढे गर्दी अशी अफाट होती की चालता चालता किती वाजले याचं भानच उरलं नाही. पण स्टेजवरचा प्रोग्राम बघायचं मनात नक्की केलं होतं. चला तर मग स्टेजवरचा प्रोग्राम बघूया. नाचायचं आहे ना, चला तर जगदीश जेवणानंतर लोकांसाठी मॉकटेलची उत्तम अशी सोय केलेली. त्यानंतर चविष्ट असे पान, भरलेले पान, गोड पान याची पण सोय केलेली. त्यातलं मी गोड पानाचा आस्वाद घेतला. तोंड आपलं लाल रंगाने रंगवलं. त्याच्यानंतर केक, केक तर भाई जेवल्यानंतर स्वीट खाणं गरजेचं आहे. केकवर पण थोडासा हात मारला आणि त्यानंतर बोललो चला आता राम राम करूया, कारण 1:30 वाजला होता आणि मी कंटिन्यू फिरत होतो. घरच्यांचा कॉल येत होता आणि बस खूप सारं खाल्लं. पोटात थोडी पण जागा नाही. चला तर मग आता घरी जाऊया. जाता जाता एक काका भेटले. त्यांना खूप आनंद आलेला की या फेस्टिवलला येऊन. तर त्यांनी माझ्याबरोबर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला. तुम्हाला नक्की दाखवतो. फायनली बोललो शेवटचं एक गाणं बघूया आणि घरी जाऊया. एक शेवटचं गाणं तुमच्यासाठी. मी होतो स्टेजपासून खूप लांब, त्यामुळे जास्त जवळून रेकॉर्ड करता आलं नाही. गाणं बघितलं आणि बोलत चला घरी जाऊया. फायनली ती वेळ आलेली जेव्हा मला घरी जायचं होतं आणि आता आपण फेस्टिवलचा खूप 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 मजा घेतलेली आणि आता निघायची वेळ झालेली. त्यामुळे सर्व गोष्टींना रामराम करून मी शेवटचं से गुड बाय टू वर्सोवा सी फूड फेस्टिवल. पण खूप आनंद झाला आणि खूप मजा आली. तुम्हाला खूप दाखवायचा प्रयत्न केला. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.